नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये फार भयंकर सीन घडलेला आहे। चला तर मित्रांनो जाणून घेऊयात। मित्रांनो पाहायला भेटते की आता मात्र सर्वजण फॅक्टरीमध्ये आलेले असतात दादासाहेबांचं कुटुंब आणि त्याच वेळी त्यांना पाहायला मिळते की फॅक्टरीमध्ये कोणीही कामाला आलेले नसतं। त्यानंतर मॅनेजर सांगतो की फॅक्टरीमध्ये सर्व कामगारांनी संप पुकारला आहे। तर विक्रांत मात्र थेट आता वस्तीत जातो। वस्तीमध्ये सर्व कामगार तिथेच असतात। त्यानंतर ते बोलतात की तुम्हाला माज आलाय का, तुम्ही कामावरती का आले नाहीत। कामगार बोलू लागतात की आम्ही मात्र आबा जोपर्यंत या ठिकाणी घरात जात नाही तोपर्यंत कामावरती येणार नाहीत, आमचा संप आहे। तर आबांविषयी आता जे आहे नको ते इकडे दादासाहेब बोलू लागतात। तर दादासाहेबांना नको ते बोलल्यामुळे वस्तीतल्या लोकांना प्रचंड राग येतो। वस्तीतले लोक बोलतात की आबा आमचे देव आहे, तुम्ही त्यांना काही एक वाईट बोलू शकत नाही। तर मित्रांनो पाहायला भेटत आहे की दादासाहेबांच्या अंगावरती वस्तीतले सर्व लोक तिकडे धावून जातात। तर आपली राणी जी आहे ती पदर खोचूनच पुढे उभा असते आणि ती बोलते की तुम्ही मात्र मेलेल्या माणसाला सुद्धा नीट जगू देणार नाहीत, तर तुम्ही जिवंत माणसांना काय जगू द्याल। तर यानंतर मात्र आता दादासाहेब बोलतात की ए पोरी बाजूला हो। त्याच वेळी मात्र आता विक्रांत जो आहे तो आता समोर येतो आणि बोलतो इंद्रा तुझ्या बायकोला बाजूला घे। तर इंद्रा मात्र आता खूप चिडतो, दादासाहेबांनाही बाजूला घेतो आणि सर्वांसमोर जातो आणि असं बोलतो ही फॅक्टरी मी पुन्हा एकदा ताब्यात घेईन आणि ही फॅक्टरी ताब्यात घेतल्याशिवाय मी काही चैन पडू देणार नाही। तर मित्रांनो येणारा भाग जो आहे तो अतिशय जबरदस्त आहे। त्यामध्ये आपल्याला आता मात्र इंद्रा सगळ्यांची दोन हात करताना पाहायला मिळणार आहे। तर पुढील भाग पाहण्यासाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात कमेंटमध्ये नक्कीच कळवा। भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये। नमस्कार।